सत्या, तुला काय वाटते कुणी केलं असेल हे? जो मर्डर आहे वाघमारे त्या मेन माणसाचं नाव कळू नये म्हणून मर्डर केलाय त्याचा. म्हणजे मला जे वाटते तोच तुझा बी अंदाज आहे. होय, कारण अशा घटना पोलीस कस्टडीमध्ये अचानक घडूच शकत नाही. तेच तर, अचानक विषबाधा कशी झाली तेच कळना झाली. वाघमारे, तुम्ही त्याची चौकशी करणार होता ना? त्याचं काय झालं? नाही म्हणजे त्याला आपल्या घरात चोरी करायला कुणी पाठवलं होतं? हे काय सांगितलं का त्यानं? सत्या, मी केली चौकशी. त्याच्याकडनं सगळं शांतपणे काढून घ्यायचा प्रयत्न केला. चांगला बोलता केला होता त्यानं. शांतपणे त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि तो बोलणारच होता. त्यानं त्याची परिस्थिती सांगितली. त्याच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन हे करायला कुणीतरी भाग पडले त्याला. काय सांगता? होय सत्या, अरे इंजिनियर होता ते. सत्यात जन्मता कुठला माणूस गुन्हेगार नसतो रे. परिस्थिती त्याला हे सगळं करायला भाग पाडते. परिस्थितीवर मात करताना चुकीचा मार्ग न निवडता योग्य मार्ग जो निवडतो ना तोच चांगल्या वाटेवर चालतो. आणि जो माणूस परिस्थितीच्या कात्रीत अडकतो ना त्याचा शेवट हा असा असतो हे त्या बिचाऱ्यांना माहित सुद्धा नसतं. मला वाटलं होतं तो त्या माणसाचं नाव सांगेल, पण नाव सांगायच्या आधीच हे सगळं घडून बसलं. सत्या, कुणाला तरी अंदाज आलाय की तो मला त्याचं नाव सांगणार आहे आणि हे सगळं मुद्दाम घडवून आणले. वाघमारे, याचा अर्थ हे लई मोठं प्रकरण आहे. ह्यात लई जणांचा हात दिसतो. हे बघा, तुम्ही काय बी चौकशी करताना अजिबात रिस्क घेऊ नका. जरा स्वतःची काळजी घ्या, कारण याच्या आधी लई मोठं संकट आलेलं माझ्यावर आणि आता ते तुमच्यावर बी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जरा जपून करा जे काय करायचं. मी काळजी घे, तू निश्चिंत राहा. सत्या, बघ ही आजची सगळी कामं होत. 2-3 राहिले ते उद्या दुपारपर्यंत करून टाकतो. बेस्ट. पण ही कामं पण करून टाक लवकर. हा, सत्या, अरे ते कॉलेजचे पोरी आलेत बघ. सत्यदादा, UPSC MPSC एक्झाम जवळ आली आहे. अभ्यासाला जागा नाही आणि तू बोलला होता अभ्यासिका काढून देणार म्हणून. हा आठवतंय मला. निवडणुकीच्या आधी मी शब्द दिला होता ना तुम्हाला. तो शब्द मी खरा करीन. मला ना फक्त 1 आठवड्याची मुदत द्या, मी तुम्हाला जागा मिळवून देतो. आणि सत्यदादा, आमच्या हॉस्टेलच्या ग्राउंडचं पण व्हॉलीबॉलसाठी जे साहित्य लागतं ते साहित्यच नाहीये. हा, याविषयी पण मी तात्यासाहेबांशी बोललो होतो. परत एकदा बोलतो, जरा फंडिंगचा विषय तो क्लिअर करून घ्या. जावा आता आणि ऐका, अभ्यास करा. लवकरात लवकर मला तुम्हाला मोठ्या पोस्टवर बघायचं आहे. काय? हो सत्यदादा. या Thank you. आम्ही सोडून येतो. सत्या, तू यांना शब्द दिलायस पण पूर्ण कसा करायचा? अरे अभ्यासिका आली म्हणजे इमारत आली, जागा आली आणि स्पोर्टचं साहित्य किती महाग आहे तुला माहितच आहे. आणि या सगळ्यासाठी जास्त निधी पाहिजे. आणि कुठनं निधी आणायचं एवढा आपण? बलमा, आपल्या देशाचं भविष्य आहे. यांच्यासाठी आपल्याला धडपड करायलाच लागणार ना. हे बघ, मला स्वतःला घाण ठेवावं लागलं ना तरी चालेल, पण मी यांना दिलेला शब्द पूर्ण करणार म्हणजे करणारच. नमस्कार मेहरबाज साहेब. सत्यजित साहेब, आपण सुटला त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. बसा बसा बसा. बोला, काय काम होतं? साहेब, ऑफिस मस्त केलंय. नगरसेवक म्हटलं की ऑफिस पाहिजेच नाही. कामानिमित्त लोक येत असतात, त्यांना हक्काची जागा पाहिजेच असते नाही का? हो हो. मी शेखर मोरे, कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्या AJ कॉलनीच्या ड्रेनेजच्या कामाचं पालिकेतून टेंडर निघणार आहे, तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा. लक्ष असू दे म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. नक्की काय काम होतं तुमचं? मला जर टेंडर मिळालं ना तर आपल्या दोघांचा फायदा आहे. तुमचे रिसेट 10% आणि हे ॲडव्हान्स. बॅग उचला आणि निघा. साहेब, टक्के एवढेच असतात. तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदाच निवडून आलाय. वाटलंच तर चौकशी करून बघा.
अय कॉन्ट्रॅक्टर मोरे, मेहरबान्यांनी सांगितलं बॅग उचला निघायचं. निघायचं म्हणजे निघायचं. चला निघा. बरं ठीक आहे, 10% ऐवजी आपण 15% करूया. नाही म्हणू नका, पण बाकीच्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला पैसे लागतीलच ना, ठेवा ना ती. मोरे एकदा सांगले कळत नाही. निघा. साहेब चिडलात का तुम्ही? बरं 20% फायनल करूया आपण. त्याच्यापेक्षा जर जास्त म्हणाल ना तर मग कामाची क्वालिटी एकदम वाईट होऊन जाईल बघा. ही बॅग उचला आणि निघ. निघ लवकर. असल्या भ्रष्ट लोकांमुळे कामं होत नाहीत लोकांची. यांची ना गाढवावरनं मिरवणूक काढली पाहिजे. सत्या सत्य 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 ऐक, शांत हो सत्य. अरे अशी नवशी पौशी गवशी लेजन येणार आहेत आपल्याकडं. त्यांना असं व्यवस्थित हँडल करायला पाहिजे आपल्याला. आणि वहिनीने काय सांगितलंय, डोक्यात बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर. असं यांना व्यवस्थित हँडल करायला पाहिजे आपल्या. बरोबर आहे तुझं. यांना जरा नीटच हँडल करावं लागणार आहे. नेमकी कशामुळे त्याला विषबाधा झाली असेल? अचानक हे असं कसं होऊ शकतं? मंजू, अगं काय? हे बघ, जे झालं ना ते झालं. आता टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का? तुझा काही दोष नाहीये त्यात. तसं नाही भारती मावशी. अहो, चांगला माणूस होता तो. त्याच्या परिस्थितीमुळे त्याने चोरी केली. त्याच्या बाबतीत ज्यांनी कुणी हे केले ना, त्यांनी ठरवून केले. आणि मी त्याला शोधून राहणारच. त्या माणसाला शोधल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मंजू, अगं आतापर्यंत सगळं केलंस ना, मग ही केस सुद्धा तू नक्की सोडवशील, खात्री आहे मला. साठे लागू पुढा. सोडा त्याला. तू बस 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 बस.